सर्व पालकांना माझा नमस्कार. आपण मुलांच्या मोबाईल ॲडिक्शन हे कसं कमी करता येईल ह्याच्यासाठी डे 1ला आपण बघितलं होतं की मुलांना आपण स्पोर्ट्समध्ये गुंतवून ठेवू शकतो. त्याच्यानंतर त्यांना स्माईल टाईम आणि शेड्यूल हे आपण 3 पॉईंट्स बघितले. आज डे 3 आहे आणि हा चौथा पॉईंट आहे सिस्टम. तर सिस्टम म्हणजे काय की सिस्टम म्हणजे आपण एक टाईम असा ठरवून घेतला पाहिजे की त्यावेळेस घरचे सर्व फॅमिली मेंबर्स सोबत असतील आणि त्यावेळेस कोणीही इवन गेस्ट जरी आले तरी तेही त्यावेळेस मोबाईल वापरणार नाही. तर दॅट कॅन बी द डिनर टाईम. आणि त्यावेळेस मुलांनी तो मोबाईल दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे आणि ह्याची जबाबदारी पेरेंट्स मुलांनाच देऊ शकतात आणि सगळ्यांनी अगदी आनंदात जेवण करायचं आहे. मुलांना छोट्या छोट्या कामामध्ये तुम्ही छोटे कामं त्यांना सांगून त्यांना एक जबाबदारीची जाणीव करून देऊ शकता की टेबलवर प्लेट्स लाव किंवा ग्लासेस भरून ठेव किंवा ही एक प्लेट देऊ नये. कोणी पाहुणे आले तर त्यांना ट्रेमध्ये एक भरलेला ग्लास देऊ नये. कदाचित हे लहान मुलं जाताना अगदी तो ट्रे आहे तो अगदी हळूहळू घेऊन जातील, हरकत नाही. पण ते त्यांनी काम केल्यानंतर तर त्याला तुम्ही ॲप्रिशिएट करा. त्यांनी मुलांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मुलं ते एन्जॉय पण करतील आणि मुलांना असं वाटेल की मी या घरचा हिस्सा आहोत. काही वेळेस असं होऊ शकतं की कुकिंगमध्ये एक छोटी मदत असते पण ती सुद्धा मुलं आपल्या आईवडिलांना करू शकतात. ह्या सगळ्या ह्याच्यात आपल्याला एकच बघायचं आहे की मुलांना आपल्याला जास्तीत जास्त गुंतवून ठेवायचं आहे, आपल्यासोबत त्यांना ठेवायचं आहे. आणि हा बॉन्ड मी प्रत्येकच व्हिडिओ सांगितला आहे की पेरेंट्सचा आणि मुलांचा बॉन्ड हा एकदम असा मस्त झाला पाहिजे, सुंदर झाला पाहिजे. दॅट विल हेल्प बोथ द पेरेंट्स अँड द चिल्ड्रन. 5वा पॉईंट आहे स्पिरिच्युअलिटी. इट इज नेसेसरी टू इनकल्केट द व्हॅल्यूज इन द चिल्ड्रन. मुलांना संस्कारक्षम बनवणं ही गरज आहे आणि प्रत्येकाच्या घरी हा केल्याच जातं. पण हे मुलांनी रोज आणि सातत्याने करावं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. मग मुलांना रामरक्षा असो, भीमरूपी म्हणजे मारुती स्तोत्र असो किंवा हनुमान चालीसा असो किंवा रिलिजनप्रमाणे ज्या प्रार्थना आहेत त्या मुलांनी रोज म्हटल्या पाहिजे. ह्या म्हटल्याने एक महत्त्वाचं काम असं होतं की मुलांभोवती त्या प्रार्थनेचं त्या मुलांच्या भोवती ते कवच निर्माण होतं आणि दॅट विल ऑलवेज हेल्प द चिल्ड्रन अँड इट विल सेव्ह द चिल्ड्रन ऑलवेज. मुलांना संवेदनशील बनवणं गरजेचं आहे. म्हणजे मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. चिल्ड्रन शुड हेल्प द नीडी किंवा त्यांना तेवढी दया, त्यांच्या करुणा त्यांच्या मनात त्या प्राण्यांबद्दल राहिली पाहिजे. किंवा कधी बरेच जण असं करतात की त्यांचे मुलांचे वाढदिवस ते अनाथाश्रमात किंवा अंध शाळेमध्ये साजरे करतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय होतं की मुलांचं मन संवेदनशील बनतं. कारण ही संवेदना मुलांच्या मनात रुजवणं खूप गरजेचं आहे. सो टीचिंग चिल्ड्रन टू बी कंपॅशनेट टुवर्ड्स अदर्स ग्रेटली कंट्रीब्यूट टू देअर पर्सनल ग्रोथ अँड फ्युचर सक्सेस. सो माय डिअर पॅरेंट्स, मी गीता हेमंत व्यास, स्टुडंट मेंटर अँड पेरेंटिंग काउन्सिलर. आपणास परत डे 4ला आपण भेटू आणि पुढच्या पॉईंट्सवर चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.